बघूया डहाका. पंचमुखी गिरजा पार्वती हर बोला हर महादेव. प्रथम नमितो शिव गौरीच्या कुवरारी सिद्धी बुद्धीचे सागरा. अरे तुझे पायाची धूळ गणराया आज या म्हातारा गणराया आज या म्हातारा. पायाचे धूळ गणराया आज या म्हातारा गणराया पायाचे धूळ गणराया आज या म्हातारा गणराया आज या म्हातारा आज या म्हातारा गणराया आज या म्हातारा. धन्य देवा कायम छिंद्रा देवाय परंपार लीला. महिमा तुझी कळे ना कोणाला जगी तुझा अवतार झाला. नमन देवाया मजे तुला देई बुद्धी काय या मासी. तुझी महिमा वर्णाया लागा तुझी महिमा वर्णाया लागा तुझी महिमा वर्णाया लागा महिमा वर्णाया लागा. मचिंद्र घोसाय बनला मचिंद्र घोसाय बनला मचिंद्र घोसाय बनला मचिंद्र घोसाय बनला. विभूती लावून अंगाला विभूती लावून अंगाला लावून अंगाला विभूती लावून अंगाला. गराबा घेतला पायाला चिमोटा घेतला हाताला घेतला पायाला चिमोटा घेतला हाताला. मचिंद्र भिसेला चालला रे दादा मचिंद्र भिसेला चालला ओ देवा मचिंद्र भिसेला चालला ओ देवा. एका वानाऱ्या चढत दुपारा वानर होतारत गेला चंद्रपूर नगरी तर गेला चंद्रपूर नगरीत चंद्रपूर नगरीत गेला चंद्रपूर नगरीत. एक ब्राह्मणाचे घरी रे एक ब्राह्मणाचे घरी एका ब्राह्मणाचे घरी रे एका ब्राह्मणाचे घरी. सरस्वताबाईच्या वाड्याला सरस्वताबाईच्या वाड्याला सरस्वताबाईच्या वाड्याला सरस्वताबाईच्या वाड्याला. निरंजन बोलला मचिंद्र निरंजन बोलला निरंजन बोलला मचिंद्र निरंजन बोलला. टाहो बाईने ऐकला टाहो बाईने ऐकला टाहो बाईने ऐकला. मोती घेऊन यांजोळीला रे मोती घेऊन यांजोळीला घेऊन यांजोळीला मोती घेऊन यांजोळीला. भिक्षा दादा वारे रे मचिंद्राला भिक्षा दादा वारे मचिंद्राला. मचिंद्र दादा बाईला बोलला सुखी काय दुखी सांग मला सुखी काय दुखी सांग मला सुखी काय दुखी सांग मला सुखी काय दुखी सांग मला. शब्द बाईने ऐकला रे दादा बाईने ऐकला बाईने ऐकला रे दादा बाईने ऐकला. शब्द बाईने ऐकला दादा बाईने ऐकला बाईने ऐकला रे दादा बाईने ऐकला.
भक्षण कर याला होती पुत्र होईन तुला हो बाई पुत्र होईन तुला 12 वर्षाने व येईन तुझ्या मा पुत्राला व पाहिन तुझे मा पुत्राला व पाहिन एवढे बाबा तो बोलून येथून गेला से रे निघून येथून गेला से व निघून काय दादा केलं रे बाईन मेळा बायाचा रे जमावून बाई सांगे काय ब्राह्मणीनं घरी गोसाई आला व चालून विभूती मला दिली काय त्यानं पोटी पुत्र तुला होईल व पोटी पुत्र काय होईल व एवढे बाबा तो बोलून काय गेला ते निघून म्हणे काय गेला ते निघून काय केलं रे बाईन शब्द बायाचा ऐकून भस्म हातावर घेऊन गेले ओ करड्या रे चालून भस्म दिले रे काफे कोणा केलं बाबा याना काय मग केलं रे बाबा याना वा असे काही दिवस लोटले का असे काय दिवस लोटले वा बावातीचे वाड्या गेले वा टाहो बावायाने केले रे टाहो बावायाने दिले आपला बाळ दाखव मले आपला बाळ दाखव मले आशीर्वाद देतो त्या बाळाले शब्द बाईने रे कले चरण बावाचे तिने धरेले शब्द बायने चरण बावाचे तिने धरिले
द्याले का चुकीची माफी द्यावे पाले भस्म फेकले उकर द्याले हो भस्म फेकले उकर द्याले जी भस्म फेकले उकर द्याले बाई बोलते बावाले शब्द बाबाने ऐकले दादा बाबाने ऐकले कोध बाबाजीशी आले न कोध देवायशी आले उकरडा दाखव बाई मुले नाही तर भस्म करीन तुले काय बाबा तो बोलला शब्द बाबा तो बोलला शब्द बाईने ऐकला रे शब्द बाईने ऐकला अरे पुढे पुढे चाले रे बाई मागे मागे चाले गोसाई पाहिला शेना मातीचा ढिग काय केलं रे त्या बाबानं काय केले हो ते देवानं चिमोटा उकरड्या मारला जी चिमोटा उकरड्या मारला टाहो बालकाने दिला हो बाबा बोलते बाळाला का बाबा बोलते बाळाला बोलूच देत नाही. तुमची माहिती पुरे झाली. मंडळी, आता आपण खडा डहाक प्रकार बघितला आहे, तर त्यावरच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. दीदी, आपल्याला हा प्रकार कसा वाटला? की हे सगळे एका रंगाचे कपडे घालून आलेली लोक आहेत, यांना काय म्हणतात? डहाक जर म्हटलं तर सर्वात पहिले म्हणजे शंकराचा डमरू आणि त्याच्यापासून जे मोठे केलेले ह्या डहाकाचा प्रकार. अच्छा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे महादेवाचं म्हटलं किंवा त्या रस्त्याचं म्हटलं तर हा पुजाराचा प्रकार राहते. त्याच्यामुळं हा वेश आम्ही घेतला आहे. हे वाद्य जे तुम्ही वाजवता जी. याला काय म्हणतात? याला डहाक म्हणतो आम्ही आणि याला टुनटुना म्हणतो. हा, याला एक खंजिरी म्हणून म्हणतो आम्ही आणि एक मंजीरा आहे. आणि हे पायामध्ये घालून आणि पाय असा असा करतात, हा, ते का? हा जो प्रकार आहे ना, तर जशी आता ढोलक आहे आपली, ढोलकीला काडी लावली जाते. अच्छा. हा, काडीमुळे ते एक सुरात मिळवले जाते. या डायकाला सूर मिळवता येत नाही आणि सूर मिळवता न आल्यामुळं ह्या सगळं पायावर आणि हा वरचा जो पट्टा आहे ना, याच्यावर याचा सूर मिळतो. अच्छा. याला जर आपण ताण दिला तर डाक चांगली असतो आणि ताण जर नाही दिला तर डबडब असतो, म्हणून त्याला हे आवश्यक आहे. चांगली कला दाखवली. तर आपल्याला हा प्रकार कसा वाटला? आम्ही बसून केलेला डहाका पाहिला होता. तुम्ही या ठिकाणी खडा म्हणजे उभा राहून केलेला डहाका केला ह्याच वेळी साधारण. तर या दोन्ही प्रकारमध्ये फरक काय आहे? आम्ही जास्तीत जास्त वेळ म्हणजे उभं राहून डायका करू शकत नाही. अच्छा. आणि बसल्यानंतर आम्हाला रात्रभर जरी करायला लावलं किंवा दिवसभर करायला लावलं, दिवसभराचे रात्रभराचे कार्यक्रम राहतातच हे लग्नाचे, त्याच्यामुळे आम्ही बसून कार्यक्रम करतो. खूप पारंपरिक चांगला प्रकार या ठिकाणी दाखवलात, त्याबद्दल धन्यवाद.